निष्ठेने संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचं आणि त्यामध्ये मनामध्ये किंतु परंतु शंका न आणता हे सगळं करायचं. आम्ही मुलखाचे संशयी माणसं आहे, प्रापंचिक आहोत, पण देवीचे उपास केल्यानंतर काय मिळेल, अमुक 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 नवस सायास केल्यानंतर मग काय मिळेल, माझं म्हणणं पूर्ण करेल का देवी, हे सगळं आमच्या आधी मनात येतं. परवा एकाने मला विचारलं, ताई 16 सोमवार केले, रोज दर सोमवारी शंकराला 108 बेलपत्र वाहिली, शंकर काही केल्या पावेनाच म्हणले तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का. अहो, आमची उपासना, आमचा अध्यात्म हे देवाला बदलण्याकरता आहे की आपल्याला बदलण्याकरता आहे? स्वतःमध्ये अंतर्बाह्य बदल व्हावा याकरता की नाही. आम्ही अध्यात्म करतो नाही असं नाही, आपण सगळी मंडळी देवावर प्रेम करता, आई जगदंबेसाठी इथे आपण आलात, कीर्तनावर प्रेम करता म्हणून आपण आलात, आपण भक्ती करतो असं नाही, पण त्या भक्तीमधून जे फळ मिळायला पाहिजे ते फळ आम्हाला मिळत नाही. मग भक्तीचं फळ कसं मिळेल? भक्ती करतो आम्ही, पण भक्तीतनं काय मिळेल, कसं फळ मिळेल, हे सगळे सांगणारे आम्हाला संत मांदियाळी आहे. म्हणून महाराष्ट्राची संस्कृती, कालचा महाराष्ट्र दिन झालाय, कामगार दिवस होता आणि महाराष्ट्राचा गौरव दिवस कालचा, महाराष्ट्र दिनाची आठवण होती कालची. पण या महाराष्ट्राने आम्हाला संतांच्या भूमीचा दर्शन घडवून दिलं, कारण सकल संत बघा तुम्ही जास्त महाराष्ट्रामध्ये. आमची आळंदी, आमचं देहू तुकोबरायांचं, ज्ञानोबांची आळंदी, पंढरपूर पांडुरंग परमात्मा महाराष्ट्रातच त्याला उभं राहावं असं वाटलं 28 युगांपासून तिष्ठत विटेवर. अशी सुंदर भूमी आम्ही स्वतःला भाग्यवान म्हटलं पाहिजे. आणि या भूमीमध्ये संतांच्या विचारांचं पोषण आणि सिंचन झालंय, म्हणून आम्ही इथे सुखाने समाधानाने कीर्तन श्रवण करू शकतो. या देवदेवतांची ओळख आम्हाला संतांनी करून दिली, नाहीतर त्या लक्ष्मी मातेचं खरं वैभव, ती लक्ष्मी माता भगवान शेषशाही असलेल्या भगवान आदि पुरुष विष्णू नारायणांच्या पायाशी ती बसलेली आहे, पादसंवाहन करतीये. आम्हाला कळावं लागेल, ती लक्ष्मी ज्यांच्या पायाशी बसलीये ते भगवंत आमच्यापासून दूर असता कामा नयेत. कारण भगवंताला जवळ करूया, लक्ष्मी आपोआप आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा सांगते, लक्ष्मी म्हटलं की आपल्याला पैसा एवढंच कळतं, म्हणून आपण लहान मुलाला सुद्धा जन्माला आल्यापासून नव्हे, त्या पोटात असल्यापासूनच त्याच्या मनावर असे संस्कार करतो, बाळा भरपूर मोठा हो, उत्तम शिक्षण घे, भरपूर मोठा हो आणि भरपूर पैसे कमव, भरपूर पैसा कमव. या लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता आज तुम्ही आम्ही सगळे धावतो, सगळे पळतो. पण याही पेक्षा अशी जगन्माता आहे की जी खऱ्या अर्थी राक्षसांचा निपात करण्याकरता सिद्ध झाली, कटिबद्ध झाली. अशी सिद्ध झाली, कटिबद्ध झाली की 8 हातात तिनं शस्त्र घेतली. ज्ञानलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, क्रियालक्ष्मी, हातामध्ये शस्त्र घेतली. 8ही हातांमध्ये शस्त्र धरलेली ती अष्टभुजा जगदंबा सिद्ध झाली. सगळ्या देवतांनी तिची स्तुती गायली. महिषासुरादी रक्तबीज चंडमुंड नावाचे राक्षस ज्यावेळी पृथ्वी तलावर थैमान घालतात, मनुष्याला धड जगता येत नाही, अशा वेळी ही जगदंबा उभी ठाकते तुमच्या माझ्या करता. साधूंचं रक्षण करायला, दुष्टांचा परित्राण करायला आणि धर्माची स्थापना करायला भगवतीने अवतार घ्यावा. ती अवतार घेते आणि 9 दिवस 9 रात्र महिषासुराचा निपात करते. ती जगदंबा कशी आहे, तिची ओळख तुम्हाला मला नाथांनी जर करून दिली नसती तर झाली नसती. काय केली हो? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुरमर्दना भक्ताला तू भक्ताला तू सांडोनी
आमच्या नाथांनी. आईचा जोगवा मागुनी ठेविला, एका जनार्दनी एकपणे देखिला. जन्म मरणाचा फेरा मी चुकविला. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. आई राजा उध म्हणून जागर घातला होता संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी. संतांनी आम्हाला देवदेवतांची ओळख करून दिली, आठवण करून दिली. कारण देव आणि संत दोन नाहीच. देवते संत निमित्त त्या प्रतिमा असं म्हटलंय. याच संत एकनाथांनी 16व्या शतकामध्ये आई जगदंबेकडे गारहाणं घातलं होतं. तिची याचना केली होती. महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांकडे सगळ्या साधू संतांनी गारहाणं घातलं होतं. कारण 350 वर्षाचा गुलामीचा अंधकार इतका भीषण होता की सुलतानांची आक्रमण, लढाया व्हायच्या, मोगलांची आक्रमण, यवनांचे अत्याचार, घरदार जळून राख व्हायची आणि आमच्याच घरातल्या बाया बापड्यांची अब्रू डोळ्या देखत लुटताना बघना पलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. अशा भीषण परिस्थितीमध्ये महाराष्ट्र होता आणि 3.5 शक्तिपीठांकडे सगळे साधू संत गारणं घालत होते, बये दार उघड म्हणून. आई जगदंबे दार उघड. नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया साकार, घेऊन 10 अवतार करीसी दुष्टांचा संहार गे माझी आई. म्हणून तिच्याकडे आई जगदंबेकडे याचना केली. ती जगदात्री आहे. या जगदात्रीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. म्हणून असे संत नेमके कसे आहेत की ज्या संतांनी आम्हाला देवाजवळ नेलं. नवे देवत्व नराचा नारायण होण्याकडची वाटचाल शिकवली. नर अगर करणी करे तो नर का नारायण बन जाय. काय करायचंय नारायण होण्याकरता? पाथरवट मूर्तिकार काम चालू होतं बरं का. मूर्ती बनवण्याचं, आई जगदंबेची मूर्ती बनवायचं काम चालू होतं. मस्त आता नवरात्रीचे दिवस आले होते आणि मूर्ती घडवण्याचं काम चालू होतं. मी गेले, ओबड धोबड असा तो टोकेरी दगड होता आणि मला राहवलं नाही. म्हणून त्या शिल्पकाराला, त्या मूर्तिकाराला मी विचारलं, बाबा म्हटलं काय करताय तुम्ही? तो म्हणाला, ताई मूर्ती घडवतोय. म्हणलं एवढा तो ओबड धोबड टोकेरी दगड आणि त्या दगडातनं इतकी सुंदर लक्ष्मी आईची मूर्ती तुम्ही करणारच कशी केली? कारण इतका तो ओबड धोबड भला मोठा टोकेरी दगड होता, त्याला मूर्ती बनवायची लक्ष्मी मातेची. आणि मूर्ती घडवत असताना मी आपलं माझा बावळटासारखा प्रश्न म्हटलं, केलंच कसं हे सगळं, तुम्ही करतायच कसं? ते म्हणले, ताई तुमच्या शब्दात सांगू का? म्हटलं सांगा. ते म्हणाले, त्या दगडात आधीच मूर्ती आहे. त्या दगडामध्ये देवीची मूर्ती आधीच आहे म्हणले. फक्त ती दृष्टी आपल्याकडे पाहिजे बघण्याची. त्या दगडामध्ये मूर्ती आधीच आहे. फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला. आतमध्ये मूर्ती आहे तीच आहे. आमचं तरी वेगळं काय असतं मला सांगा? छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. आम्हाला सुद्धा दैवाचे तडाखे बसावे लागतात, तेव्हा आमची मूर्ती घडते, व्यक्तिमत्व घडतं, चारित्र्य आणि चरित्र दोन्ही घडतं. आणि हे घडण्याकरता महाराष्ट्रामध्ये सद्विचारांचं सिंचन करणारे आमचे सगळे संत महात्मे आहेत बरं का. ज्ञानोबांच्या पासून तुकोबरायांपर्यंत, निळोबरायांपर्यंत, अलीकडच्या सच्चिदानंद सद्गुरू श्री साईबाबांच्या पर्यंत, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज असतील, गोंदवलेकर महाराज असतील, अनेक संतांनी आम्हाला ही भक्तीची वाट दिली. म्हणून या संतांचं अवतरण, या संतांचं प्राकट्य कशा करता हे सांगतात नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणापासून. ब्रह्ममूर्ती संता ब्रह्ममूर्ती संता जागी अवतरले. ब्रह्ममूर्ती संता जागी अवतरले. ब्रह्ममूर्ती संता जागी अवतरले. ब्रह्ममूर्ती संता
ब्रह्मादिक जाते वंदित पायवरी ब्रह्मादिक जाते वंदित पायवरी उद्धार ब्रह्मादिकाचे वंदिती पायवरी ब्रह्मादिकाचे वंदिती पायवरी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. सावकाश तुमच्या पद्धतीने चालू दे, काही माझी अडचण नाही. विठ्ठल 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 आपण जागे आहेत का सगळे? काही अवघड वाटतंय नाही ना? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घराची. या नाथांच्या मर्यादेत कीर्तन करायला आवडतं, त्यामुळे श्रोत्यांनी सुद्धा त्या जबाबदारीने कीर्तन श्रवण केलं पाहिजे, ही माझी धारणा आहे. त्यामुळे खूप लक्ष देऊन ऐका. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीन जना. संतांचं अवतरण कशा करताय, संतांचे तुमच्या माझ्यावर असलेले उपकार किती आहेत, या सगळ्याचा उहापोह करायला गेलो ना तर माऊलींचा हरिपाठ समोर ठेवा. एका हरिपाठासाठी माऊलींचे 1000 वेळा पाय धरले तरी ते कमी ठरेल. नाथांचं भागवत असू दे, तुकोबांची गाथा असू दे, पण हे सगळं आम्ही एका बासनात पोथीत गुंडाळून ठेवून दिले घरात, है की नाही? एक आजी होती, छान लेकाला एकुलता एक मुलगा, इतकं त्याला लहानाचं मोठं केलं, भरपूर वाढवलं, प्रचंड पैसा कमवायला शिकवलं, शिक्षण दिलं. पती निघून गेला, त्यामुळे एकटी विधवा आयुष्य जगली. पण मुलाला खूप सुंदर शिकवलं आणि परदेशी शिकायला पाठवलं. बरं का, ऐकताय ना सगळे? परदेशी शिकायला पाठवलं. पहिली 2 वर्ष जवळ असलेल्या पैशांवर जमलं, भागलं. मुलगा गेला आणि 3ऱ्या वर्षी हीच म्हातारी आजी भीक मागायची वेळ आली. हो, भीक मागायची वेळ आली. लोक नावं ठेवायला लागले, आजीबाई इतकं केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, जीवाचं रान केलं. बघा, सगळं माहितीये तुम्हाला. जीवाचं रान केलं, सगळं केलं, पण म्हणले काहीच उपयोग नाही. तुमचा लेक तुमच्याकडे बघत सुद्धा नाही, येत सुद्धा नाही. म्हणाले काय उपयोग आहे शिक्षण देऊन आणि संस्कार करून? तर ती आजी म्हणली, नाही ग, मुलगा येत नाही हे मान्य आहे, पण दर महिन्याला काहीतरी म्हणली पाठवतो, मला चिठ्ठी पाठवतो, चिठ्ठी पाठवतो, काहीतरी कागद पाठवतो. म्हटलं कसले कागद आहेत बघू बरं. आज जाऊन बघितलं तर चेक होते, दरवर्षी आलेले 50-50 हजाराचे चेक असे लटकून ठेवले होते, आठवण म्हणून. त्यांना माहितीच नव्हतं, जुना काळ, त्या म्हातारी आजीला माहितीच नव्हतं की या चेक मधून आपल्याला पैसे काढायचे. मला सांगायचंय दृष्टांत यासाठी की असं करोडो रुपयांचे चेक तुमच्या माझ्या घरात आहेत, ग्रंथांच्या रूपाने. आणि हे घरातच असून आम्ही त्याला असं गुंडाळून ठेवले की काय बिशात ज्ञानेश्वरीची बाहेर येईल. गुंडाळून ठेवले पोथीत आवळून. करोडो रुपयांचे चेक ग्रंथांच्या रूपाने तुमच्या माझ्या घरात आहेत, पण आम्ही मात्र भीक मागतोय बाहेर. मला माफ करा. का? मानसिक स्वास्थ्य नाही, शांतता नाही, समाधान नाही. सध्या सगळ्या जगाची भूक आहे, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, वखवक वखवक वाढवली आहे नुसती, समाधानच नाही. शेजारी एखादी वस्तू आली की आमची गृहिणी अशी नुसतं वर खाली जीव होतो, आपल्याकडे कधी येणार, आपल्याकडे कधी येणार. दुनिया एका बाजूला आणि शेजारी एका बाजूला असतात. त्यामुळे अनुकरणासारखं भिकारी सौंदर्य या जगात दुसरं कुठलंच नाही, असं एक वाक्य आहे. आम्ही दुसऱ्यासारखं जगायला बघतो, दुसऱ्यासारखं वागायला बघतो. परमेश्वरांनी स्वतंत्र अस्तित्व देऊन तुम्हाला मला जन्म दिलाय की नाही? मग स्वतःतली आतली श्रीमंती ओळखूया, जी संतांनी ओळखली. 16 वर्षाच्या ज्ञानदेवांना आत्मचैतन्याचा साक्षात्कार झाला आणि संजीवन समाधी तत्वापर्यंत पोहोचले. सोपं नव्हतं. जगाने काय दिलं? फक्त अवहेलना, अपमान, त्रास, दुःख सगळं दिलं. पण त्याच ज्ञानदेवांनी सिद्ध करून दाखवलं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना. कारण माहिती होतं की माझा अवतार कार्य या करताच आहे, मला लोकांचा उद्धार करायचा आहे. का बरं आपला उद्धार करावासा वाटला संतांना? कारण मनुष्य नावाची जात, मनुष्य नावाचा प्राणी जन्माला आलाय खरा, पण आपलं हित कशात आहे, आपला उद्धार नेमका कशाने होईल ते कळत नाही.
म्हणून तर संध्याकाळ झाली की झी टॉकीज पुन्हा आम्हाला हलूच वाटत नाही झी मराठीपासून. खरं तर ही वेळ आपली झी मराठीची आहे बरं का महिला मंडळ. आपण एवढा अमूल्य वेळ सोडून इथं आलात की नाही म्हणून आपलं कौतुक आहे. एकदा तुमच्यासाठी टाळ्या जोरदार आपणच वाजवायच्या. कारण बघा ना, टीव्ही असू दे, सोशल मीडिया असू दे, व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे, या सगळ्यांच्या इतक्या आम्ही आहारी गेलो आणि आधुनिक सुखाच्या मागे लागता लागता आमचं मूळ अध्यात्म, भक्ती तत्व, श्रीमंती, भारतीय परंपरा, व्रतवैकल्य हे सगळं बाजूला पडलं आणि नको त्या गोष्टींच्या आहारी आम्ही जायला लागलो. पतित व्हायला लागलो हिंदू धर्मापासून. मस्तकाला टिळा नाही, वाणीमध्ये मंत्र नाही, मनात श्रद्धा नाही, हातात शस्त्र नाही, काहीच नाही. आम्हाला काहीच नकोय. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, अशी झापडं लावल्यासारखे जीवन आमचा समाज जगायला लागतो आणि फक्त स्वार्थी आणि सुखलोलुपता आजूबाजूला वाढतीये. ज्या सुखाचा अट्टहास किंवा हव्यास आम्ही करतोय ते सुख मिळतंय असं वाटतं, पण ते चिरंतन टिकत नाही. वाट्याला दुःख येतं आणि दुःख आलं की सगळं खापर देवावर फोडून आम्ही रिकामे होतो. आई जगदंबे बघवलं नाही का ग तुला, कसं ग केलंस, काय ग केलंस. पण संतांनी शाश्वत सुखाचा आनंद समाधान कसं मिळेल याचा मार्ग दाखवला. म्हणून साक्षात परब्रह्म प्रत्येक जातीत जन्माला आलं संतांच्या रूपाने. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. बघा ना, प्रत्येक कुळात संतांचा अवतार आहे की नाही. ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, गोरोबा काका आहेत, सावतामाळी आहेत, आमचे सेना नावी आहे, सज्जन कसाई आहे, सगळे आहेत. सगळ्या कुळात सगळ्या जातीत संतांनी अवतार घेतले, जन्म घेतले. पण आम्ही अशी माणसं दुर्दैवी की आम्ही संतांना सुद्धा जातीत वाटलं. मला खरं सांगा, आज आम्ही जातीपातीची राजकारण करतो. संतांना महापुरुषांना जातीमध्ये वाटून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज अमुक एका जातीचे म्हणून एखादा समाज पेटून उठतो, राजांच्या नावाचा उदो उदो करतो आणि त्यावर राजकारण होतात. अमुक एक संत ज्ञानोबा अमुक एका जातीचे, तुकोबा अमुक एका जातीचे, सावतामाळी अमुक एका जातीचे, गोरोबा काका, सेना नावी, सजन कसाई, गान्होपात्रा, जनाबाई, सगळे संत आम्ही वाटून घेतले. आणि संतांना जर आम्ही जातीत वाटलं तर आम्ही मातीत जाऊ एवढं निश्चित आहे. विठ्ठल कीर्तनामध्ये यासाठीच येऊन बसायचं श्रोते हो. हे जनजागरण आहे, हा विनोद नाही. मुळात पहिली गोष्ट, आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहोची नाही असं म्हटलंय. आत्मरंजन भवरंजन व्हावं याकरता कीर्तन आहे. मनोरंजनाची गोष्ट म्हणजे कीर्तन नाही. पहिलं डोक्यात आणि मेंदूत आणि हृदयात पक्क करून घ्या. मनोरंजनासाठी कीर्तन नाहीये. आत्मरंजन व्हावं, मी कोण आहे याची प्रचिती यावी. म्हणून इथे कीर्तनाच्या मंडपात प्रांगणात आपण आलात की नाही, काय बदल होतो. माझी माऊली म्हणते, येथ मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची. इथं कुठंही तपश्चर्या करायला सांगितली का, जंगलात जायला, भगवी कपडे घाला, सगळा संसार सोडा आणि तिकडे जाऊन तपश्चर्याला बसा, नाही नाही. येथ मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता, इतकं सोपं सांगितलं ज्ञानोबांनी. येथे मोक्ष असे आयता श्रवणाची. माझी आयता मोक्ष आम्हाला कीर्तनात दिला संतांनी. आणि म्हणून या कीर्तनामध्ये आल्यानंतर आमचे पाय आपोआप चौरंग होतात, हात आपोआप बिल्वपत्र होतात, डोळे समया होतात, हृदय गाभारा बनून जातं, सिंहासन बनतं तिथं आणि साक्षात लक्ष्मी माता तिथं प्रतिष्ठित होते.
कीर्तन चांग होय अंग हरिरूप. इथे आल्यानंतर हा अनुभव मिळतो. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. कीर्तनात देव नाचतो. कीर्तनात असतो का हो देव? असतो ना. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. तेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग. कीर्तनात परमेश्वर असतो या श्रद्धेने आपण कीर्तन श्रवण करायचं. म्हणून म्हटलं वक्त्याची आणि श्रोत्याची काहीतरी जबाबदारी राहते कीर्तनामध्ये. उगीच टाइमपास नाही, लाईफ पास करण्याचं शास्त्र म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल संतांनी आम्हाला ही भक्ती शिकवली, साधी सोपी करून शिकवली. म्हणून तुकोबा असतील, ज्ञानोबा असतील, या सगळ्यांचं एकच जीवन कार्य ध्येय होतं की जगाचा उद्धार करणं. उद्धरावया आले दीन जना. सगळ्यांचा उद्धार करायचा होता. म्हणून अनेक 12 मावळातल्या लोकांना देहू निवासी असलेले तुकोबाराय फक्त देवळात बसून टाळ कुटायला शिकवत नव्हते. छत्रपती शिवप्रभूंचं स्वराज्य आकाराला येत होतं काही अंतरावर असलेल्या पुण्यामध्ये, कसब्या पुण्यामध्ये. आणि तुकोबारायांचं धर्मकार्य चाललं होतं देहूमध्ये. कीर्तनाच्या प्रसार प्रचारामधून धर्माचं जागरण तुकोबाराय करत होते, भक्ती शिकवत होते समाजाला. आणि एवढंच नाही, अफजल खान नावाचा क्रूर कर्मा पठाण ज्यावेळी स्वराज्यावर चालून येतो त्यावेळी छत्रपती शिवप्रभू तुकोबारायांचं मार्गदर्शन घेतात. महाराज करू काय? महाराज हातात टाळ जरी घेऊन भजन करायला शिकवत असले तरी सुद्धा या देशाच्या हिंदवी स्वराज्य संस्थापकांना आज्ञा करतात, आदेश देतात. शिवबा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. विंचू जर शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर बसला तर आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही देवापेक्षा मोठे विंचू स्वामी, त्यालाही दुधाचा अभिषेक आपण नाही घालत. तिथं पैजाराचंच काम आहे ना. मग अधमाशी तो अधम, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. हे सगळं संतांना आम्हाला वेळोवेळी ओरडून ठासून सांगावं लागलं, सावध करावं लागलं, हिताच्या ठिकाणी जाग करावं लागलं. आणि म्हणून या संतांचं एकमेव कार्य उद्धरावया आले दीन जना. 12 मावळातल्या लोकांना एकत्र करायचं तुकोबारायांनी. सगळ्यांना एकत्र घ्यायचे आणि शिवशंभू महादेवांच्या पिंडी समोर शपथ घ्यायला लावायचे. स्वराज्य कार्यासाठी एकत्र जा, छत्रपतींच्या कार्याला समर्पित व्हा. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने आपण या देवाचं, देशाचं आणि धर्माचं काहीतरी देणं लागतो हे सर्वसामान्य जनतेला कळावं. याकरता धर्म या शब्दाचा अर्थ सुद्धा सांगतात. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड, करणे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम असं म्हटलंय तुकोबारायांनी. माझं कार्य काय आहे? कशासाठी अवतरण झालं? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कशासाठी आलो? जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा. त्यामुळे हे अवतरण सोपं नव्हतं, साधन होतं. आमच्यासारखे आम्ही जन्माला येतो, निघून जातो, पण संतांचं अवतरण काहीतरी वेगळं आहे. आले होते धर्माचं पालन करायला, नामाचं बीज जगामध्ये रुजवायला, वाढवायला, भगवंताच्या प्रतीचं नामाचं प्रेम वाढवायला. आणि असे संत आल्यानंतर होतं काय? अनेक ब्रह्मादिकांनी सुद्धा ज्यांच्या पायाशी जावं अशा घटना संत चरित्रामध्ये घडतात. एवढंच नाही, संतांच्या नामाचा उच्चार जरी केला तरी आमच्या ठिकाणचं पाप नष्ट होतं. दुसऱ्या चरणात नामदेव महाराज ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्याचे त्याचे वंदिती पायवनी, वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्याचे
वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. संतांच्या नामाचा आठव केला तरी आमच्या ठिकाणचा पापांचा नाश होणार आहे बरं का. कारण मनुष्य स्वभाव असा आहे, कामक्रोधादी विकारांच्या प्राबल्यामुळे आम्ही पाप प्रवृत्त होतो. हातून पाप घडतं आमच्या. आणि पाप शरीर नाही करत, पाप मन करतं आधी, मग शरीराकडून क्रिया घडते. मनात पाप येतं. मग या सगळ्या विकारांचा नाश व्हायचा असेल तर संतांच्या जवळ गेलं पाहिजे. संतांनी दाखवलेल्या मार्गावरून आम्हाला चाललं पाहिजे. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी. का जावं वाटलं छत्रपती शिवप्रभूंना तुकोबांच्या कीर्तनात? पुण्यामध्ये निवडुंगा विठोबाला तुकोबरायांची कीर्तनं रंगायची, देहूमध्ये महाराजांची कीर्तनं रंगायची. आणि या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवप्रभू राजांच्या तुकोबांच्या कीर्तनात येऊन बसायचे. एवढा अधिकार होता भक्तीचा, एवढं सामर्थ्य होतं की पांडुरंग कीर्तनामध्ये नाचत होता नामदेव महाराजांच्या. इतका नाचायचा, पितांबर सुटला तरी भान नव्हतं देवाला. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. प्रेमे पुढे नाचे पांडुरंग. असा अधिकार होता नामदेव महाराजांचा. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. ज्या ज्ञानदेवांना इतकं छळलं समाजाने, इतकं छळलं ते ज्ञानदेव आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. बरोबर ना? आपण कथा जाणता, चरित्र माहिती आहे ज्ञानोबांचं. 4 भावंड, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, ज्ञानेशो भगवान विष्णू, सोपानो भगवान ब्रह्मा, निवृत्तीर भगवान हरः, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. आदिशक्तीचं स्वरूप होतं मुक्ताबाई. म्हणजे साधं सुधं काम नव्हतंच ते. आपली ही जगदंबा अनेक नावांनी विराजमान आहे. कुणी तिला यमाई म्हणतं, कुणी तिला तुकाई म्हणतं, कुणी तिला महालक्ष्मी म्हणतं, कुणी रेणुका म्हणतं, कुणी सप्तशृंगी वणीची सप्तशृंगी, कुणी जोगाईची अंबा म्हणतं, कुणी कोपरगावची लक्ष्मी म्हणतं. बरोबर? ती अनेक रूपांनी विराजमान आहे. पण शक्ती एकच आहे, त्या ब्रह्माची ती माया आहे. आणि त्याच ब्रह्माची ती माया आदिशक्ती म्हणून या 3 भावंडांची बहीण म्हणून आली होती. बहीण होती पण आई झाली, सगळ्या जगाची आई झाली. नमो मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी. देवांची ही बुंडळबरायांनी सांगितलं ना, देवतांची सुद्धा आई झाली. या 4ही भावंडांच्या आई वडिलांनी लेकरांना छान जगता यावं म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतलं. हो, निबिड अंधकार, रात्रीची वेळ, इंद्रायणीच्या डोहाकडे जात असतेनी ही 2 पती पत्नी, आईचं अंतःकरण जड झालं, बाहेर जाता येत नव्हतं. पुन्हा माघारी फिरल्या रुक्मिणी आई साहेब. एकीकडं पती धर्म होता आणि एकीकडं पोरांचं वात्सल्य होतं. परत माघारी फिरल्या, चौघांच्या अंगावरचं पांघरून सरळ केलं, मुक्ताईच्या केसांवरून हात फिरवला, डोळ्यातलं पाणी टपकन मुक्ताईच्या गालावर उघळलं. झोपेतच ते असं पाणी पुसलून टाकलं, वात्सल्य पुसलं गेलं.
ज्ञानोबाच्या मस्तकावरून हात फिरवला, निवृत्तीनाथांना जाग केलं, सांगितलं निवृत्ती आपल्या भावंडांना सांभाळ, आपली मुक्ताई खणखणीत आहे, तिच्या ममताळूपणाचा अंत नाहीये, जहालय पण तिच्या ममताळूपणाचा अंत नाही, तिला सांभाळ, सोपानाला सांभाळ. म्हणून आईचं जड अंतःकरणाने निरोप घेतला आणि इंद्रायणीच्या त्या डोहामध्ये दोघांनी रातोरात अंधकारात उड्या मारल्या, प्रायश्चित्त घेतलं, संपून गेलं. पण आता तरी आपल्या लेकरांना चांगलं आयुष्य मिळेल, पण कुठलं काय हो, समाज असा करंटा. आजही आजच्या काळातही काही टवाळ मंडळी आहे की नाही, धर्मकार्यामध्ये विघ्न आणणारी, साधू संतांना त्रास देणारी आहेत, नाही असं नाही. आम्ही पारापारावर बसतो, कट्ट्यावर बसतो, हातामध्ये पत्ते असतात आणि पत्ते खेळत खेळत आमची चर्चा असते, या देशामध्ये क्रांती झाली पाहिजे, हातात पत्ते, आणि या देशात क्रांती झाली पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक. कोणी तर काही बुद्धीची दृष्ट काढावी अशी मंडळी म्हणतात, 150 वर्ष इंग्रज या भारतात राहिले, अजून एक 50 वर्ष राहायला पाहिजे होते. परवाच एक काका म्हणले, मला इतकं राग येत होता आतून, पण म्हटलं जाऊ दे, यांची दृष्ट काढावी आणि आपण गप्प बसावं बुद्धिमत्तेची. म्हणजे 150 वर्ष इंग्रज भारतात राहिले, आपल्या लोकांचं रक्त पिळून घेतलं, स्वाभिमान स्वतःच्या टाचे खाली तुडवून टाकला, इतकं सगळं होऊन सुद्धा अनेकांनी रक्त सांडलं, बलिदान दिलं, आणि आम्ही सहज बोलतो अजून 50 वर्ष इंग्रज राहायला पाहिजे होता, कारण सुधारणा झाल्या असत्या देशामध्ये, जगामध्ये. मला सांगा, आज ललामभूत स्थितीमध्ये माझा भारत देश नाहीये का? इथे कशाची कमतरता आहे? संतांच्या विचारांचं सामर्थ्य इथे श्रीमंती आहे. विज्ञानाची कास आज कुणीकडे झेप घेतलीये? चांद्रयान आपण पाहिलं. आम्ही कुठल्याही पक्षाचे प्रचार करते नाहीत, पण सावरकर स्वातंत्र्यवीर सांगतात, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते जे उत्तम आहे, जे उदात्त आहे, त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. त्यामुळे इतकं सगळं व्हावं. आज जगाच्या आदर्शस्थानी भारत देश असताना सुद्धा आम्ही का बरं भुके कंगाल आणि दरिद्री असल्यासारखे वागतो? मला कधी कधी प्रश्न पडतो. समाधान नावाची श्रीमंती नाही देशामध्ये. कितीतरी लोक दारिद्र्यावस्थेत सुद्धा आहेत. निम्मे लोक अति खाण्यामुळे मरतायत आणि निम्मे लोक उपाशी राहिल्यामुळे मरतायत. असे तफावत होते कधी कधी. बर, ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना त्याचा उपभोग घेता येईना. काहींकडे रोज सकाळी उठल्यापासून जो गोळीबार सुरू होतो, गोळीबार म्हणजे मला म्हणायचंय असं, सकाळी उठल्या उठल्या खायची एक गोळी, मग परत जेवल्याच्या आधी एक खायची एक गोळी, जेवणानंतर खायची एक गोळी, परत दुपारी खायची एक गोळी, संध्याकाळी एक गोळी, रात्री झोपता नुसता गोळीबार दिवसभर. का? आरोग्य नावाची लक्ष्मी तुमच्या माझ्याकडे नाही. स्वामी विवेकानंद नावाचे तरुण योद्धा संन्यासी या देशात होऊन गेले. ते काय म्हणायचे माहितीये? मला अशी मर्तुगडी पोरं नको आहेत म्हणायचे. मला पोलादी स्नायूंचे तरुण संन्यासी पाहिजेत माझ्या देशकार्यासाठी. पोलादी स्नायूंचे तरुण संन्यासी. निर्व्यसनी शरीराचा आग्रह स्वामी विवेकानंदांनी आणि आमच्या सगळ्या संतांनी केलाय. कारण शरीरामध्ये व्यसन टाकलं की ती शरीर नावाची यंत्र व्यवस्था, ते उपकरण गंजायला लागतं. शरीरात आतमध्ये व्यसन टाकलं की ते यंत्र गंजणार आहे, फुकट संपणार आहे आणि असंच जिजून संपणार आहे. मग जिजायचंच आहे ना, तर देव देश धर्म कार्यासाठी जिजावं. जे तुकोबांनी आम्हाला शिकवलं, जे ज्ञानोबांनी शिकवलं, जे छत्रपती शिवप्रभूंनी शिकवलं. काय होतं त्या काळामध्ये? ज्ञानोबा तुकोबांना इतका त्रास द्यावा समाजाने काय दिलं? आपल्या जवळ असलेले साईबाबा लोकांनी किती त्रास द्यावा? दिवा लावायला तेल नाही मिळालं, पाण्यावर दिवे लावावे लागले. चमत्काराशिवाय नमस्कार नाही म्हणतात. समाजाला मग कळली महती संतांची आणि त्यांच्या अधिकाराची. काय दिलं समाजाने? फक्त निंदा, अपमान, अवहेलना, त्रास सगळं दिलं. आणि हे सगळं करून ज्ञानोबांनी काय दिलं? विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशने, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशने, अवघेचे झाले देह ब्रह्म. सगळ्या विश्वाचं दुःख ज्ञानोबांनी स्वतःच्या उदरात घेतलं. स्वतःच्या उदरात घेतलं. एवढंच नाही, आता सर्वाभूती परमात्मा तत्व एकच आहे हे ज्ञानोबा सगळ्या जगाला सांगत होते. आणि लोकांकडून सहानुभूती सुद्धा मिळेना हो. संन्याशाची पोरं म्हणून विटंबना होतीये. तेव्हा याच ज्ञानदेवादी भावंडांनी पैठणला जाऊन शुद्धीपत्र मिळवायचा निश्चय केला. म्हणून पैठणच्या धर्मसभेसमोर ही चारही भावंड उभी आहेत. आणि ज्ञानोबांनी सांगावं सर्वाभूती परमात्मा तत्व एकच आहे.
उपनिषदांचं गहन तत्वज्ञान एको देव हा सर्वभूतेषु गुढ हा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा विष्णुमया जगा वैष्णवांचा धर्म विष्णुमया जगा वैष्णवांचा धर्म वेद वेद ब्रह्मोत्तर वेद वेद ब्रह्मोत्तर विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म भेद 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 कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. अरे का कळत नाही तुम्हाला? आपण सगळे एकाच परमेश्वराचे लेकर आहोत हे ज्ञानोबा ओरडून सांगतायत समाजाला. कुणीतरी सांगावं धर्मपीठाकडून, ज्ञाना स्वतःला इतका शहाणा समजतोस का रे? मग तिकडून तो रेडा चाललाय, त्याचंही नाव ज्ञानाचं आहे. तुला जे कळतं, तुझ्यात जो परमेश्वर आहे तो त्याच्यात आहे. ज्ञानोबा म्हणतात हो. मग तुला जे बोलता येतं ते त्याला बोलता येईल. ज्ञानोबा म्हणतात हो. निवृत्तीनाथ आणि आमची ब्रह्मचित्कला असलेली आदिशक्ती मुक्ताबाई सांगते, ज्ञाना दादा आता थांबायचं नाही, आता दाखवा जगाला तुमचं सामर्थ्य. म्हणून निवृत्तीनाथांचा उपदेश झाला, आज्ञा मिळाली. ज्ञानोबांनी त्या रेड्याला बोलावलं. आपला महाराष्ट्र असा आहे, ही संतांची भूमी अशी आहे की इथे आळेफाट्याला त्या रेड्याची सुद्धा समाधी आहे. हे संतांचं महात्म्य, हे संतांचं सामर्थ्य, ही ताकद आहे त्यांची. रेड्याला समोर बोलवावं, ज्ञानोबांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवावा आणि सांगावं, देवा बोला. ओम अग्निमिळे पुरोहित. तो रेडा बोलायला लागला. ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव ऋत्विजं. रेड्याच्या मुखातून आवाज यायला लागला, वेद. रेडा उच्चारायला लागला. सगळी सभा हैराण झाली, पायाखालची जमीन सरकली. म्हणले अरे अरे थांबा थांबा, म्हणले आम्हाला येतं ते या रेड्याला यायला लागल्यावर आमच्याकडे कोण येणार, आम्हाला कोण विचारणार. ज्ञानोबा तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणून मिरवणूक निघावी. शुद्धीपत्र तर म्हणाले, शुद्धीच्याही तुम्ही पलीकडे आहात, आम्ही कोण तुम्हाला शुद्धीपत्र देणार आहे, शुद्धीच्या पलीकडे आहात. इतका उदो उदो झाला. ज्ञानेश्वरीचं लिखाण असू दे, निवासामध्ये सच्चिदानंद बाबांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाङ्मय निर्मिती करून जगाचा निरोप या लेकरांनी घेतला. या चारही भावंडांनी समाजाला दिलं ते फक्त अमृताचं संजीवन दिलं. जगाचा उद्धार करण्याचं ब्रीद घेऊन आलेली ही मंडळी. म्हणून त्यांचं नाम घेतलं ना नुसतं तरी सुद्धा पाप नष्ट होतात. टाळी वाजवा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला बोला टाळी वाजवा. ज्ञानोबा
नाम संतांचं. नाम घेता वदनी दोष जाती. या जिभेनी आम्ही इतकी पाप करतो की नाही, प्रचंड निंदा करतो एखाद्याची. आणि हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते असं म्हटलंय. नाम आमची जीभ धुवून टाकायचं काम करतं. हरिपण हरिनामे धातु मूर्तीसी आले. हरिमय हरिनामे विश्वसंतासी झाले. भव भय हरिनामे साधकांचे पळाले. वद 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 जिव्हे राम नामे रसाळे. अखंड नाम संतांचं आणि देवतेचं आमच्या मुखात आलं पाहिजे. आई जगदंबेचं अधिष्ठान समोर आहे. आई जगदंबेचं स्मरण आपण करतो. कधी करतो? महिला वर्ग जागे आहेत का आपण? वेळ झाली का आपली? घड्याळ संपलं का कीर्तनाची वेळ? नाही ना? मला सांगा, आपण कधी करतो आईचा जागर? नवरात्रीत, बरोबर ना? पण मला तर असं वाटतं नवरात्रीत आपण गरबाच जास्त खेळतो. जागर देवीचा कमी करतो. देवीचं चरित्र, देवी सप्तशतीचा पाठ, दुर्गा सप्तशती, महिषासूर मर्दिनीचं स्तोत्र आमच्या लेकीबाळींना पाठ झालं पाहिजे की नाही? मला खरं सांगा, आचार्यांनी काय वर्णन केलंय. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते. गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते. भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. सुरवर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते. भुवन पोषिणी शंकर तोषिणी विषमोषिणी घोषरते. धनुजनि रोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधुसुते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. म्हणून तर नाथ बाबा म्हणले, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. ही कुळदेवी, ही ग्रामदेवता आम्हाला कुणामुळे कळली? आमच्या संतांमुळे. तिचं स्वरूप, तिचं रूप, तिचा आकार, तिचं नाम आम्हाला संतांनी सांगितलं. म्हणून तर त्याच संतांच्या आचरणावरून, त्याच संतांच्या मार्गावरून चालणारे शिवछत्रपती तुळजाभवानीच्या समोर उभे राहतात. नुसते राहत नाहीत, तिच्या भक्तीचं प्रतीक म्हणून 64 कवड्यांची माळ राजा गळ्यामध्ये घालतो. एवढंच नाही, हातामध्ये आई जगदंबेचा पोत घेऊन भूत्या बनून नाचतो सुद्धा. छत्रपती शिवप्रभूंच्या अंगामध्ये संचार व्हायचा भवानी मातेचा. देवी जगदंबेनी भवानी तलवारीला अधिष्ठान दिलं म्हणून नाव सुद्धा तलवारीचं भवानीच होतं राजांच्या. आणि त्याच भवानी तलवारीने अनेकांना पाणी पाजलं. हे इतिहास साक्षीदार आहे, इतिहासाला माहिती आहे. शिवचरित्र आपण जाणता. पण या छत्रपतींनी आई जगदंबे समोर असं गारहाण घालावं. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी. कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी. जय जय स्वामिनी देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. शुंभ निशुंभ महिषासुरादी दैत्यांचा निपात करणारी हे बया, हे जगदंबे आई राजा उधो उधो म्हणून उदयोस्तु जगदंब सतत जप असायचा मुखामध्ये भगवंतांच्या छत्रपतींच्या. सतत कवड्यांच्या माळेला स्पर्श करायचा. जगदंब उदयोस्तु जगदंब उदयोस्तु. हा जप सहन नाही झाला संभाजी राजांच्या मुखातला, म्हणून औरंगजेब सारख्या क्रूर कर्मानी राजांची जीभ छाटली होती. कारण इतके हाल केले, झाडाच्या सालीला रंधे लावावेत ना तशी अंगाची चामडी सोलून काढली होती औरंगजेबाने संभाजी राजांच्या. सूर्यासारखा लालबुंद देह दिसत होता माझ्या राजाचा,
पण तरी सुद्धा मुखातनं नाम थांबत नव्हतं. उदयोस्तु जगदंब, उदयोस्तु जगदंब, उदयोस्तु जगदंब, उदयोस्तु. सहन नाही झालं म्हणून जीभ छाटावी, पण डोळ्यातला निघणारा अंगार सहन होईना. कारण या सगळ्या महात्म्यांनी, महापुरुषांनी, संतांनी आई जगदंबेचं अधिष्ठान समोर ठेवलं होतं. तुकोबा सुद्धा आई जगदंबेचंच प्रतीक म्हणून विठ्ठलाला सुद्धा धाव घाली आई म्हणतात. पाहतेसी आता काही विठाई किठाई आपण ऐकलं मग अशी, माझे कृष्णाई कान्हाई रंगाई येई वो. तिला आईच्या स्वरूपातच पाहिलं संतांनी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, 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 पुंडलिका दिवटा शोभे बाळवटी हो, पुंडलिका दिवटा शोभे बाळवटी हो, एका जनार्दनी अंबा उभी करते बोधी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई बाबूचा हो, उदो बोला उदो बोला कृष्णाबाई बाबूचा हो, उदो बोला उदो बोला कृष्णाबाई बाबुलीचा हो, उदो बोला कृष्णाबाई बाबुलीचा हो. विठ्ठल विठ्ठल. संतांनी जगदंबेला आम्हाला परिचयाला आणून दिलं की नाही, म्हणून संतांच्या जवळ जावं, त्यांच्या चरण धरावेत. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाते. कर्नाटक प्रांतामध्ये एक संत होऊन गेले, पुरंदरदास नाव त्यांचं बरं का. आणि लक्ष्मीचं गुणगान काय गायलंय. मला अर्थ नका विचारू फक्त. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नमामि, सौभाग्यदा 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 लक्ष्मी बारम्मा नमामि, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नमामि, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. कनकवृष्टिया करयुत बारी, मन कामना सिद्धिय तोरी, जिनकर कोटि तेजती होळी कुमारी बेटे, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नमामि, सौभाग्यदा 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 लक्ष्मी बारम्मा बारम्मा बारम्मा, सौभाग्यदा 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 लक्ष्मी बारम्मा. म्हणून म्हटलं अर्थ विचारू नका. कानडी भाषेतलं त्यांनी लिहिलेलं अभंग आहे. त्या लक्ष्मीला वारंवार प्रणाम मी करतो असं म्हणून. त्यामुळे अशा जगदंबेला समोर ठेवणारे संत, त्या संतांच्या पायाजवळ आपण जावं, त्यांचं नाम घ्यावं. आणि नामामध्ये किती ताकद आहे हे कीर्तनात सांगायची गरज नाही. विठोबा रखुमाई, बोला बोला बोला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा. हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय जय हरी
जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आताच ग्रामदैवत जयलक्ष्मी आई यात्रा उत्सव समिती कोपरगाव भव्य कीर्तन महोत्सव पुष्प दुसरे हबप सौ रोहिणीताई परांजपे सातारा यांना आपण बोलवलं होतं, तर त्यांचा सत्कार सौ रोहिणीताई कोयटे आणि श्रीयुत राजेंद्र कोयटे यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर श्री परागजी संतान यांचा सत्कार श्री साई नरोडे करतील. कीर्तन येऊ दे ना ताई. कीर्तन झाल्यावर करा. एक 10 मिनिटात संपवते. विठ्ठल विठ्ठल ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाने तीन जना ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवळी नाम घेता वदनी दोष जाते. संतांचं महात्म्य, संतांच्या नामाचं महात्म्य आणि परब्रह्म आणि संत एकरूप कसे येथे सांगणारा नामदेव महाराजांचा हा अभंग. काय होतं संतांच्या सहवासात गेल्यावर? इतका परिणाम होतो संतांच्या साधनेचा, त्यांच्या तपश्चर्येचा, त्यांच्या अस्तित्वाचा. एक दृष्टांत फक्त सांगून मी कीर्तनाचा समारोप करणार आहे. आपल्या सगळ्यांना मला ज्ञात आहे, आपल्या सगळ्यांचा भोजन प्रसाद राहिलेला आहे, बरोबर ना? आणि घड्याळ तुम्हाला खुणवतंय. तिकडे प्रसाद तयार आहे, त्यामुळे तिकडून सुगंध येत आहेत. पण आता करायचं काय? कावळे तर ओरडतायत, पण आम्ही काही थांबायला तयार नाही असं झालंय. त्यामुळे यांनी सत्काराचं काम सुद्धा पटकन घेतलं बहुतेक करायला. पण मी काय करू, आपली सुरुवातच उशिरा झाली, त्यामुळे निदान कमीत कमी 1.5-2 तास भरले पाहिजेत की नाही मला सांगा तुम्ही. पण हरकत नाही, आपण सगळे कीर्तनावर प्रेम करता म्हणूनच इथं आला आहात. काय घडतं संतांच्या सहवासात गेल्यानंतर? किती पापी असू दे, दुराचारी असू दे, आसक्त असू दे, तो इथे आल्यानंतर उद्धरतोच. उद्धार होतो त्याचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुकोबांची देहूमध्ये कीर्तनं असायची आणि देहूपेक्षा पंचक्रोशीत लोहगावमध्ये तुकोबांची कीर्तनं जास्त रंगायची. महाराज लोहगावात जायचे कीर्तनाला आणि असंच एकदा कीर्तन झालं शिवबा कासारांच्या घरी तुकोबांचं. बरं का, ऐकताय ना सगळे? का खरंच भूक लागली कडकडून? हा, संपवणार आहे, काळजी करू नका. आपल्याला 12 तर अजिबातच वाजवायचे नाही, घड्याळातले पण नाही, कीर्तनाचे पण नाही. विठ्ठल तुकोबांचं लोहगावमध्ये शिवबा कासारांच्या घरी कीर्तन झालं आणि परिणाम असा झाला, कीर्तन रंगलं तुकोबांचं. इतकं रंगलं, रंग भरला कीर्तनामध्ये. रंगी ओढवावी रंगकथा पुरवी मनोरथा माय बापा या न्यायाने. कीर्तन संपलं आणि तुकोबा आता आपली वीणा चिपळी उचलली आणि निघाले देहूला जायला. आता पूर्वीचा काळ चालत जायचे, पायी प्रवास, आणि चालत जाताना आता मध्यरात्रीची वेळ. लोहगाववरनं देहूला जायचे म्हणजे मध्यरात्र झाली. आणि अशा वेळी मध्यरात्री जी माणसं काही ड्युटीला असतात नाही का, टोळकीच्या टोळकी असतात त्यांची कामाला लागलेली, तर ते असा एक ग्रुप त्यांना भेटला, तुकोबांच्या समोर आला आणि एकमेकात चर्चा करायला लागले. अरे गड्या, आपल्याला चोरी करायची आहे लोहगावात. हे तुकोबा निघालेत देहूला.
यांना आपल्या सोबत घेऊया म्हणले जरा, म्हणजे आपलं काम सोपं होईल, यांची मदतच होईल. दुसरा म्हणला अरे यांना काय येतंय रामकृष्ण हरी शिवाय दुसरं काय येतंय, सारखं टाळ कुटायचं आणि रामकृष्ण हरी म्हणायचं, दुसरं काय येतंय. नको म्हणले, यांचं काही असू दे ना म्हणले, माणूस असलेलं वाया जात नाही, घेऊन जाऊया. तुकोबांच्या समोर हे टोळकं आलं. त्यातला एक जण म्हणाला, तुकोबा देहूला चाललात म्हणले. हो, रामकृष्ण हरी नाम चालू आहे. कीर्तन संपलं. आमच्या बरोबर येताय का म्हणले. कुठं जायचं. चला तर म्हणाले, काम आहे. चला म्हणले, येतो. फिरले माघारी. संत असेच असतात बरं, कुठला प्रतिकार नाही, काही प्रतिक्रिया नाही, फिरले माघारी. आणि ती सगळं टोळकं तुकोबांना घेऊन पुन्हा त्याच घरात आलं जिथं तुकोबांचं कीर्तन झालं होतं, शिवबा कासारांच्या घरी. त्या घरामध्ये सगळेजण घुसले. सगळ्यांनी आपली आपली जागा निवडली. तुकोबांना सांगितलं, आता तुम्हाला या घरातलं सगळं नीट माहिती आहे, तुम्हीच आत जा आणि आतनं जेवढं काही सामान बाहेर फेकता येईल तेवढं फेका म्हणले. तुकोबांनी सुरुवात केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे घ्या म्हणले, काय पाहिजे ते घ्या, मी देतो आतनं तुम्हाला. ते असं पास करायला लागले. बराच वेळ झाला त्याच्यामध्ये नाही म्हणले. तुकोबांच्यानी काही नीट जमेना झाले. आता तुकोबा असं करा, तुम्ही बाहेर या. पण असं करता करता वाजले 4 वाजले म्हटल्यानंतर वारकऱ्याचा ही वेळ काकड्याची. तुकोबांच्या हातामध्ये एक पितळीचं मोठं ताट होतं, हातात एक लाटणं होतं आणि तुकोबा तिथंच सुरू झाले. उठा पांडुरंगा प्रभात समयोगातला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. उठा पांडुरंगा समयोगातला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. हे तुकोबांचा काकडा चांगला 1.5-2 तास तुकोबांचा काकडा. सगळे लपले म्हणले, जिथं जागा मिळेल तर लपा. आता हे तोंडावर पाडणार आहे आपल्याला हा माणूस. जिथं जागा मिळेल तिथे लपा. सगळ्या चोरांनी लपावं. शिवबा कासार उठले, तुकोबांच्या समोर आले. एवढ्या मोठ्या मोठ्याने आता काकडा सुरू झालाय, कोण झोपून राहील. म्हणले, तुकोबा गेलाच नाही तुम्ही कीर्तन संपल्यावर देहूला. महाराज म्हणले, गेलो होतो. मग परत आलात की काय. हो म्हणले, परत आलो. मग आता काकडा चालू आहे. हो म्हणले, काकडा चालू आहे. कोण आलंय सोबत, काय एकटे आलात. नाही म्हणले, दिंडी आलीये म्हणले माया बरोबर. सगळ्यांना म्हणले, आता राजी खुशीने सगळे बाहेर या, कपाळाला गंध लावा. तुकोबांकडून या सगळ्यांनी माळा घालून घेतल्या. काय परिणाम झाला. होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो. घ्या तिसरं चरण. होका दुराचारी विजयी होका दुराचारी
विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. तुम्ही आम्ही कितीही पाप केली असली ना तरी संतांच्या सहवासात जाऊया, त्यांच्या विचारांनी वागूया. आमची सगळे पाप प्रक्षालन झाल्याशिवाय तुका मने पापे नाती संतांची आदबे नाती संतांची आदबे हो तुका मने पापे नाती संतांची आदबे जाती संतांची आदबे जाती संतांची आदबे. सगळ्या पापांचं निर्दाळन होईल जेव्हा संतांच्या विचारांनी जाऊ, संतांनी दाखवलेल्या मार्गावर जाऊ. संत आम्हाला सांगतात आई जगदंबेची पूजा करा, भक्ती करा. लक्ष्मी ही फक्त पैसा नव्हे तर ती सगळ्या प्रकारची लक्ष्मी तुमच्या माझ्या घरात संस्कारांच्या रूपाने संस्कार लक्ष्मी असली पाहिजे. संध्याकाळी दिवे लागणीला सगळी लेकरं एकत्र बसली पाहिजेत. मी हात जोडून मंडळी जिथं जाते तिथं सांगते आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन येत जा. काळाची फार मोठी गरज आहे. इथं येऊन कार्टी झोपली तरी चालतील, पण इथं झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल आणि घरी जागेपणी जे टीव्हीवर बघतील ते वाईट असेल. फार भयान भीषण काळ आहे. आम्ही आमच्या पोरांसमोर अंधार निर्माण करायला भविष्यात आम्हीच जबाबदार आहोत हे कायम ठसवूया हृदयावर. आमच्यात जर स्वतःमध्ये परिवर्तन नाही आम्ही करून घेतलं तर पुढचा भयान भीषण काळ आमच्या पिढीसमोर आव असून उभा राहिला आहे. ना त्यांना जीवनातला कुठला निर्णय घेता येईल, ना त्या दिशेने पावलं उचलता येतील. प्रचंड संभ्रांत आणि भरकटले पण पुढच्या पिढीला देण्याला आम्ही कारणीभूत नाही ना, याचा विचार प्रत्येक पालकांनी, आईवडिलांनी, मोठ्या माणसांनी करणं गरजेचं आहे. माऊली म्हणते येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. सगळ्याचे उत्तर संत वाङ्मयामध्ये आहे. कुठेही भरकटले पण येऊ देऊ नका जीवनामध्ये. उत्तम अंतःकरण शुद्ध नीतियुक्त आचरण जर आमचं असेल ना तर परमेश्वर आम्हाला सांभाळतो. आमच्या पायात काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी देव घेतो. आई जगदंबा सांभाळते आम्हाला. ती जगदंबा आहे, जगदात्री आहे, लक्ष्मी आहे. ती सगळ्या सृष्टीची माया आहे ती. आणि मायाधीनम जगत सर्वम म्हटले. हे सगळं जग मायेच्या अधीन आहे. तिनं जर ठरवलं ना सगळंच संपवायचं, सगळं संपेल. आमच्या आतमध्ये ती आहे चैतन्य शक्तीनी. ती लक्ष्मी, ती शक्ती निघून गेली की लोक म्हणतात उचला आता काही राहिलं नाही. नाही का, घरासमोर गर्दी होते, चौघांच्या खांद्यावर जावं लागतं. ती आतमध्ये शक्ती आहे ना, तोपर्यंत सगळा देह चालतोय, बोलतोय, हलतोय, सगळ्या क्रिया करतोय. त्यामुळे त्या शक्तीचा परिचय करून घेऊया. आणि त्या शक्तीचा परिचय करून देणारे संत आहेत म्हणून नामदेव महाराज शेवटच्या चरणात सांगतात की अशा संतांच्या जवळ मला जाऊ द्या. अखंडित नामाचा वास पाहे, अखंडित नामाचा वास पाहे, अखंडित 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 नामाचा वास पाहे, अखंडित नामाचा वास पाहे, अखंडित नामाचा वास पाहे, अखंडित नामाचा वास पाहे. निशिदी निधाया सत्संगती, निशिदी निधाया सत्संगती, ब्रह्मादित्याचे वरती पायवरी, ब्रह्मादित्याचे वरती पायवरी. निशिदिनी राते सत्संगती, सत्संगती, ब्रह्मादित्याचे वरती पायवरी, ब्रह्मादित्याचे वरती पायवरी. अखंडित नामा त्यांचा वास पाहे, निशिदिनी ध्याय सत्संगती, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी.
जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा तू भवानी महाकाली तू भवानी महाकाली तू शिवानी मंगला जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा मोहिनी तू नवदुर्गा मोहिनी तू नवदुर्गा. अखंड संतांचा वास मागितला नामदेव महाराजांनी वस्ती मागितली जवळ निवास मागितला संतांच्या चरणाशी. आज तुमची म्हणजे ही कामना असली पाहिजे. मला माहिती आहे खूप वेळ झालाय. झालेली सेवा आई जगदंबेच्या लक्ष्मी मातेच्या चरणी समर्पित करते. सर्व संयोजक आयोजकांना मनापासून धन्यवाद देते. आमच्या कानडे परिवाराला धन्यवाद देते. भाऊंना धन्यवाद देते. उत्तम सिस्टीम उत्तम ध्वनी व्यवस्था उत्तम सातकरी टाळकरी मंडळी सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन. आपण सर्व महेशाची या मूर्ती असणारे सर्व श्रोतृवर्ग सगळ्यांच्या चरणी सद्भाव व्यक्त करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. जे काही चांगलं आहे ते गुरुजनांचं आहे. ज्या चुका असतील त्या माझ्या आहेत. आपल्या भोजनाला प्रसादाला विलंब झाल्यामुळे क्षमा मागते. आई जगदंबेच्या समोर झालेली सेवा सुखरूपपणे समर्पित करते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. ज्ञानेश्वर माऊली